शुभ सकाळ मित्रांनो, कोकण मुंबई मध्ये आपलं सरचं स्वागत. आज आपण चाललोय जरा गावी चाललोय आपल्या निवलीच्या बाजारात. असंच मित्र वगैरे चाललेत, म्हटलं जाऊन येऊया जरा. बघू, दाखवतो तुम्हाला निवलीचा बाजार. माहीतच असेल आपल्या रत्नेरवाल्यांना, तरी पण ज्यांना माहीत नाही त्यांना दाखवतो थोडं. पण भेटू मग बघ बाजारामध्ये. तर मित्रांनो, आता मस्त देवपूजा वगैरे झाली आपली. बघा, देवपूजा वगैरे झाली, बत्ती लावली देवाची इथे. आता जरा प्रसन्न वाटतं थोडंफार. बघा, आजीच्या इथे पण बत्ती लावली आहे. आता विषय म्हणजे काय माहिती आहे, हे बघा तेलाची बॉटल. हां, तर इकडे एवढी थंडी आहे ना आपल्याकडे गावात कोकणामध्ये, तर हे आहे ना घोटलं आहे पूर्ण. हे बघा, दाखवतो. ताबून पण येत नाही ते रे. बघा, नाही तर लहानपणीची आठवण आली शाळेत असताना. ही बॉटल उन्हामध्ये ठेवायची थोडा वेळ. हे बघा, उन्हामध्ये ठेवतो थोडा वेळ, गरम होईल, नंतर तेल भेटेल थोडंफार. ट्राय करू आपण. तर वाजलेत किती माहिती आहे, 11:15 झाले, 11:15. तरी पण थंडी बघाल, बाप रे बाप, खूप थंडी आहे. आता बघा जरा ऊन पडलंय, बरं वाटतंय, प्रसन्न एकदम छान वाटतंय. हे आता दुपारी किती ऊन चटके देतोय काय माहिती नाही. आता तर अजूनपर्यंत 11 वाजलेत. हाय व्यवस्थित बरं वाटतंय, थंडी जाते थोडी. तर मित्रांनो, हे बघा, ही बॉटल आपण मगाशी ठेवली होती उन्हामध्ये. ठीक आहे, तर झाली असतील 5-6 मिनटं तरी ठेवली होती. हां, तर आता बघू आपला नैसर्गिक प्रयोग पास होतो का, बघूया. हाय म्हणजे थोडंफार, हे बघा, थोडंफार तरी कडलं आहे, पूर्ण घट्ट नाही आहे. तर नैसर्गिक प्रयोग आपला पास झालेला आहे. तर आता काय तयारी करतो थोडीफार, जरा बघू. आता कुठेतरी जायचा प्लॅन करू, भेटूया आपण. चला मित्रांनो, जातो आपण आता निवलीच्या बाजारात. हा बघा आपला गावचा मित्र, आपला युट्यूबर एडिटर. बोला काहीतरी 2 शब्द आपल्याबद्दल. जास्त विचारा. हा बघा, हा आज गाडी चालवणार आहे, कल्पेश शिंदे. काय कर बाबा. चला भेटूया आपण निवलीच्या बाजारामध्ये. थोडी ट्रॅव्हलिंग मध्ये पण भेटू, दाखवतो तुम्हाला थोडंफार. तर चला भेटू मित्रांनो. आता आपण चाललोय निवळीत शनिवार बाजाराला. हा जो दिसतो इथे, हा रोड आहे बघा, इथे असा जो रत्नागिरी गणपतीपुळे हायवे. नवीन रस्ता झालेला, अजून कच्चच आहे. आता इथं काम काही दिवसामध्ये सुरू होईल असं आशा आहे. तुला कसं वाटतंय गावाला आल्यावरती? गावाला आल्यावर भावा मस्त वाटतंय. आणि एक माझ्यासाठी एक गुड न्यूज आहे बाबा. काय माहिती आहे की माझा मित्र गाडी शिकला. हा बघा, मित्र आमचा मस्त गाडी शिकलाय. असा कच्च्या रोडवर अशी म्हणजे गाडी चालवणं, नवीन ड्रायव्हरला पण थोडं तकलीफ होते, पण मस्त चालवतोय गाडी. बघू शकता, रस्ता पण बघा, अजूनपर्यंत काय कंप्लीट झालं नाही, थोडंफार झालंय. बघू शकता, रस्ता आमचं कोकणात घाटत असतात डोंगरामध्ये, आणि त्याच्यात आमच्या वस्त्या बसलेल्या असतात. हे बघा, कलम वगैरे काढले.
चला तुम्हाला दाखवतो निवळीचा बाजार. तर मित्रांनो आता आपण आहे बघा बाजार आणि आम्ही भाजी घ्यायला आलोय. हे बघा लिस्ट. बघा शेंगदा खातोय फुकटातला. रताळी आणि अननस स्वस्त बाजारामध्ये पण कुठे मिळत नाही. रताळा आहे का नाही होय युट्यूब बनवते काय काय ते आमच्या नेवळच्या बाजारात काय काय मिळतं बघा सामान आहे. नमस्कार दादा, कुठून आलो तुम्ही? दादा इथून सांगली जिल्ह्यातून आलोय. इस्लामपूर गाव आमचा. अच्छा. गेली 30 ते 35 वर्ष आम्ही कोकण भागात भाजीचा व्यवसाय करतो. हो. आणि कोकणातले बाजार हे आम्ही सतत आठवडा बाजार चालू आहे. हो. मला काका तुम्हाला कोकण कसं वाटतं? कोकण तर एक नंबर दादा, छान आहे ना खूप. एक नंबर. किती वर्ष झाली तुम्हाला इकडे? 30 ते 35 वर्ष. अरे बापरे. मला तर झाली 20 वर्ष, पण याच्या आधीपासून आम्ही होतो. अच्छा, म्हणजे इथे निवळीमध्येच करता का? निवडी नाही, निवडी, लांजा, पाली 4-5 बाजार करतो. अच्छा, म्हणजे कोकण भागात तुम्ही खूप म्हणजे बिझनेस करता. कोकणात बरेचसे. अच्छा. बघा मित्रांनो, एक सबस्क्राईबर मिळाला आमच्या हे दादा. तर मित्रांनो आम्हाला रताळा मिळालं. बघूया आता किती याची काय किंमत आहे. रताळा कसं आहे? अर्धा किलो, 1 किलो, 20 रुपये. अर्धा किलो 20 रुपये. 40 रुपये किलो आहे. 40 रुपये किलो आहे. मित्रांनो आता झाली आमची भाजी घेऊन. आता आम्ही वडापाव खायला जातोय इकडे हे बाजारात येऊन नेवळीच्या. मस्त वाटलं, माणसं पण मस्त भेटली. हां, मस्त वाटलं एकदम. हा आपल्या निवडीचा एक शॉप लागतो. बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे इथे. आम्ही वडापाव खायला आलोय. गर्दी किती आणि हा आपला जो मुंबई गोवा हायवे आहे ना त्याच्या लागूनच आहे. तर मित्रांनो बाजार फिरून झाला. निवडीचा बाजार दाखवलाय तुम्हाला. भाजी घेतली, भाजी वगैरे घेतलेली. आता जायचं घरी. तर निघालो. बघू शकता हा बघा, हा एक रिसॉर्ट आहे इथे. एक हा बघा चांगला आहे. हा बघा बघू शकता. मित्रांनो झालं फिरून बाजार वगैरे. तर चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.